नागपूरमधून आहे। नागपूरच्या ग्रामीणमध्ये काँग्रेस शरद पवार गटामध्ये फूट पडली आहे। शरद पवार गट समविचारी पक्षासोबत आघाडी करण्याची शक्यता आहे। नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रवीण कुंटे यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी प्रवीण कुंटे पाटील जे आहेत ते नागपूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष आहेत। काय सांगाल, एकंदरीत निवडणुकीची तारीख आता जाहीर झालेली आहे आणि आपण या अगोदर सांगितलं होतं की आम्ही समविचारी जे आहेत आणि त्यांच्यासोबत लढू, मात्र काँग्रेसला आम्ही घेणार नाही। या संपूर्ण संदर्भात आपली काय संपूर्ण तयारी असणार आहे? हे बघा, कालच राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झालाय, विशेषतः नगरपालिका आणि नगरपंचायतच्या। आणि ज्या पद्धतीनं काल राज्य निवडणूक आयुक्तांची मी भाषा बघत होतो पत्रकार परिषदेमध्ये, त्यांची भाषा आणि भारतीय जनता पार्टी आशिष शेलारांच्या भाषेमध्ये मला काही फारसा फरक जाणवला नाही। विभिन्न समविचारी पक्षांसोबत आघाडीच्या संदर्भामध्ये आमची चर्चा सुरू आहे। यापूर्वी सुद्धा आम्ही सांगत असताना एक गोष्ट वारंवार क्लिअर केली, स्पष्ट केलंय की काँग्रेस पक्षासोबत महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून आम्हाला आघाडी करायची आमची इच्छा आहे। पण काँग्रेस पक्षाला जर आमची गरज वाटत नसेल, ही मी याच्याकरता बोलतोय की अजूनही काँग्रेस पक्षाने आघाडी या संदर्भातला कुठलाही प्रस्ताव आमच्याकडे दिलेला नाही। आमच्या नेतृत्वाशी अजून किंवा आमच्यासोबत अजूनही त्यांची कुठली चर्चा नाही। त्यामुळं आम्ही काँग्रेस पक्ष वगळून इतर समविचारी पक्षांसोबत आमचा पॉलिटिकल डायलॉग मागील महिना दीड महिन्यापासून सुरू आहे। काँग्रेस सोबत आले तर फार चांगलं, पण काँग्रेस सोबत जर येणार नसेल तर काँग्रेसला वगळून इतर समविचारी पक्षांसोबत घेऊन निवडणुका लढण्यास आम्ही सज्ज आहोत। तेजस मोहतुरे, जय महाराष्ट्र न्यूज।